भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोव्याचे उमेदवार लोकनेते श्रीपाद यसो नाईक यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा। त्यांची निशाणी आहे कमळ। कारण ते सुद्धा प्रत्येकाला गर्दीत राहणं हे सुद्धा राहण्यासाठी भाग्य लागतं, ते आम्हाला मिळालं आहे। गर्दीचा कधी कंटाळा नाही आला, गर्दी नसली तर कंटाळा येतो। कारण घरात जे सतत सकाळी 7 पासून 8 पासून जे लोकांची गर्दी असायची, आम्हाला त्याची जे सवय झाली होती, तर तसं गर्दीचा असं कधी राग किंवा हे नाही वाटलं। आधीपासून लोकांमध्ये राहण्याची सवय आणि लोक ज्या तऱ्हेने आपल्या अपेक्षा घेऊन येतात की आपलं हे काम आहे आणि ते फक्त भाऊच करू शकतात आणि ते त्यांचं काम होतं आणि ते झाल्यानंतर त्यांच्या तोंडावर जी खुशी येते ते बघूनच आम्ही खुश होतो। किंवा मोठे असो, माणसाचे मन चांगले आहे, मन मोठे आहे ना, तेवढंच पुरे होते। मी यांना असंच म्हणायची म्हणजे माझ्या नवऱ्याला की मी जेव्हा लग्न करून दिली इकडे राहायची, पण रात्रीचं आमचं एक वेगळं फ्लॅट आहे तिकडे जायची। मग मी त्यांना रोज म्हणायचं की आम्ही इकडं कशाला राहत नाही, इकडं कशाला। ते म्हणायचं की नाही होणार, आमचं घर लहान आहे। पण मला असं कधीच वाटलं नाही की घर लहान आहे, घर लहान आहे। आणि इथे ना लग्न झाल्यावर खूप गर्दी होती, मला समजतच नव्हतं की कसं वागायचं त्या गर्दीत। आणि असं थोड्या दिवसांनी असं वाटलं की आता सवय होऊन गेली, आपोआपच सवय झाली मला। आणि लग्न झालं, सून म्हणून घरात आली आणि मी बघितलं की जशी माणसं येतात, बाबा सकाळी उठल्या आपली चहा वगैरे त्याचा विचार न करतात माणसं पहिली जे आपल्याला भेटायला आली आहे त्यांना महत्त्व देत होते। मनापासून प्रेम करणारी माणसं इथं आम्ही गोव्यात बघितली आणि जिथं जिथं जातो तिथंही या माणसांचा सहवास लाभला। आणि म्हणून गर्दीशिवाय आपल्याला, म्हणजे पाण्याशिवाय मासळी तशी गर्दीशिवाय आपल्याला जगताच येत नाही असं म्हणायला हरकत नाही।